फक्त खडसे साहेब नाही तर विनोद तावडे 2009 ते 2014 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते 2014 ला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही। जे चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती जिंकायची भाषा करतायत। अहो बावनकुळे साहेब तुम्ही विदर्भातले ओबीसीचे नेते, तुम्हाला 2019 ला का विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही? जो बहुजन समाजाचा माणूस हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला त्याला पद्धतशीर बाजूला करण्याचं काम ते भारतीय जनता पार्टीने केलंय। चंद्रकांत पाटलांचं आहे। नागेशराव पाटील साहेब लिहून घ्या, चंद्रकांत दादा पाटील हे पुढचे एकनाथराव खडसे होणार आहेत। कारण चंद्रकांत दादा प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री, आता चंद्रकांत दादाला उचललंय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागात घातलंय। आता महसूल मंत्री राहिलेला माणूस गृहमंत्री व्हायला पाहिजे, जलसंपदा मंत्री व्हायला पाहिजे, किमान महसूल तरी परत ठेवायला पाहिजे। आता त्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री केलंय, अजून आता त्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलंय म्हणून सांगतील आणि 2024 ला दुसऱ्यालाच उमेदवारी देतील। सुधीर भाऊ मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष, अर्थमंत्री, आता डायरेक्ट वन मंत्री करून ताडोबाच्या जंगलात सोडले। 24 ला त्यांच्या देखील उमेदवारीची खात्री नाही। जो माणूस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत गेला त्याला पद्धतशीर बाजूला करायचे काम भारतीय जनता पार्टीने केलं। लोकसभेच्या खासदार म्हणून जाहीर करायला भारतीय जनता पार्टी मागे पुढे बघते। पेपरला बातम्या पेरतात की पंकजाताई उमेदवार होणार, कधी बातम्या येणार की ह्यांच्या सगळ्यांचं तिकीट काढणार। म्हणजे ज्या लोकांनी हयात घातली त्या लोकांची ही अवस्था। एकनाथराव खडसे साहेबांची काय अवस्था झाली? ज्या खडसे साहेबांनी 40 वर्ष पक्ष वाढवला, आपल्या लोकशाहीमध्ये संकेत आहे की विरोधी पक्षनेता हाच पुढचा मुख्यमंत्री पाहिजे। ज्या खडसे साहेबांनी 2009 ते 2014 राज्याच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं, 2014 ला सत्ता आली आणि खडसे साहेबांना खड्यासारख्या बाजूला केलं आणि नागपूरहून टरबूज आणून खुर्चीवर बसवलं। आणि ही लोक बहुजनाच्या हिताच्या गप्पा मारतायत। बरं खडसे साहेबांना नुसतं मुख्यमंत्री पदावरून बाजूला केलं नाही तर 2 वर्ष मंत्री पदावर ठेवलं, त्या मंत्री पदावरून बाजूला केलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।